हाय, नमस्कार. स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या चॅनलमध्ये. तर मेथीची भाजी प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली असेल, पण ही जी पद्धत आहे ही आपण वेगळ्या पद्धतीने बनवत आहोत. मी माझ्या आईकडे असताना सुकी भाजी बऱ्याच वेळा खाल्लेली, पण लग्नानंतर फर्स्ट टाईम आमच्या घरी मी ही भाजी खाल्लेली. तर आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि हे बघा, थोड्या प्रमाणात मेथी लागते आपल्याला. आणि ही अशी मी पिण्याच्या पाण्याने 3-4 वेळेस ही मेथी धुवून घेतली. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंगदाणे, हिरवी मिरचीसुद्धा धुवून, शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि हिरवी मिरची आणि खोबरं हे सगळं मी एकदम छान असं कढईत फ्राय करून घेतलं. आणि ते आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे. आणि त्याची बारीक अशी आपल्याला पेस्ट म्हणजे ग्रेव्ही बनवून घ्यायची. खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि धुतलेली जी कोथिंबीर आहे तीसुद्धा त्यात ॲड करायची आहे. जिरं पण, हे बघा जिरं घेतलं मी, जिरंसुद्धा ॲड करायचं आहे. आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे बारीक. तर कसं असतं माहिती आहे का, भाजी पटकन लवकरात लवकर होणारी अशी ही भाजी आहे. आणि खायला पण चविष्ट लागते. कारण आमच्याकडे आईकडे कधी ही बनवत नव्हते, पण मी जसं लग्न झालं तसं सासरी आल्यानंतर खाल्ल्यानंतर मग आम्ही म्हणजे मी शिकले आईकडून आमच्या आणि बनवत असते. तर आता सध्या आमच्याकडे आमच्या आई आणि नाना आलेले आहेत. त्यांना पातळ भाजी लागते, त्यासाठी मी ह्या पातळ भाज्या बनवत आहे. तर ही पातळ भाजी बनवत आहे ना, तर आम्ही बेसन लावून मेथीची भाजी, शेंगदाणे लावून मेथीची भाजी अशा बऱ्याच प्रमाणात किंवा मेथीचे पराठे असं मी बनवत असते. पण आई नानांना पातळ भाजी लागते आणि त्यांच्या वयानुसार त्यांना पातळ भाजी आवश्यकच आहे. त्यासाठी मग मी म्हटलं चला आज रस्सा मेथीची भाजी बनवूया. आणि आम्ही अक्षरशः सगळेजण आवडीनं खातो ही भाजीसुद्धा. बघा, हे असं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आणि नंतर मेथी, धुतलेली मेथी छान अशी चाकूने मी बारीक चिरून घेतली. बघा, अशी बारीक चिरायची आहे, मोठी जाडी ठेवायची नाही आहे जास्त. आणि माझा पतूसुद्धा खूप आवडीने ही मेथीची भाजी खातो. मी नेहमी बनवत असते. आणि आत्ता मला प्रतीकने मदत केलेली आहे मोबाईल पकडायला, म्हणून मी दोन्ही हातांनी भाजी चिरू शकत आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण मेथीची भाजी चिरून घ्यायची आहे. आणि नंतर कढई चालू करायची, गॅस, कढई ठेवलेली आहे मी. आणि आपल्याला तेल टाकायचं आहे. तर तेल तुम्ही आवश्यकतेनुसार टाकू शकता. जास्त तेल नको या भाजीत, कारण वेगळी टेस्ट येते मग. तर हे असं तेल टाकायचं आहे. आणि मिरचीसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता बरं का. जास्त प्रमाणात हिरवी मिरचीच घालायची, कारण टेस्ट छान येते हिरव्या मिरचीमुळं या भाजीची. आता मी हे तेल टाकलेलं आहे आणि तेल तापू देऊ आपण. आणि त्याच्यानंतर ही मोहरी, ही बारीक मोहरी आहे बरं का, गावरान आईकडनं आलेली आहे मला, आईच्या शेतातली मोहरी आहे. खायला खूप छान लागते आणि तडतडू द्यायची मोहरी. जाडी मोहरी मला आवडत नाही, त्यामुळे मी ही छोटी बारीकवाली मोहरीच यूज करत आहे. आणि हे असं तेलात ते होऊ द्यायचं आहे. बघा, कोणाला मेथीची भाजी आवडते. आणि मी अशाच तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मेथीच्या भाजीच्या जी रेसिपी शेअर करणार आहे. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जे नवीन शिकणारे आहेत ना, त्यांच्यासाठी पटकन अशा बनवणाऱ्या रेसिपी मी शिकवणार आहे किंवा सांगणार आहे. तर सगळ्यांनी लाईक, शेअर आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपल्याला असं वाटतं की खूप अवघड आहे, पण स्वयंपाक काही अवघड नाही आहे. मुळात एकदम सगळ्यात सोपं जर असेल तर स्वयंपाक आहे. आणि भाज्या हे ते पण अवघड काहीही नसतं, फक्त शिकण्याची तयारी पाहिजे. तर बघा, मोहरी तडतडली, त्याच्यानंतर मी जिरं टाकलं आणि जीव लावून. आणि हे थोडंसं चवीपुरतं तिखट, का बरं, तर त्याला थोडासा रंग वेगळा येण्यासाठी लाल तिखट, हळद, जिरे, मोहरी टाकली, नंतर लाल तिखट, नंतर हळद आणि नंतर ही मेथी टाकायची आपल्याला कट केलेली. बघा, अशा प्रकारे ही मेथी टाकायची आहे. मेथी टाकूनसुद्धा ही छान अशी परतून घ्यायची ही मेथी आपल्याला, कारण शिजली पाहिजे ती तेलात, छान मऊ झाली पाहिजे म्हणून. फुल गॅस केलेला आहे मी. माझा हा गॅस थोडा नॉर्मलच चालतो, फुल म्हणजे थोडा मिडियमच ठेवायचा आहे, लगे फुल गॅस नको. आणि हे मीठ, कारण मीठ याच्यातच टाकायचं आहे, कारण मेथी शिजते आणि त्याला सर्वीकडे मीठ लागून जाईल म्हणून. चवीनुसार आपण आता मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर पण थोडं हे करायचं आहे. आणि मी थोडा गॅसची फ्लेम कमी केली, कारण आता आपल्याला ते जे मिक्सरमधून काढलेले जे ग्रेव्ही आहे ना मटेरियल, ते टाकायचं आहे.
आणि खायला छान लागते. तुम्ही भातासोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागेल तुम्हाला, राईससोबत, चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागतं. नक्की ट्राय करून बघा. सुकी मेथी शेंगदाणे लावून, नुसती शेंगदाणे टाकून, आणि डबल काय आपली लसण आणि तव्यावरची फ्राय केलेली मेथी, बेसन लावून केलेली मेथी, मेथीचे पराठे, अशा बऱ्याच प्रकारे आपण मेथीची भाजी बनवू शकतो. पण ही एक नवीन आहे. आम्ही तर खातो, तुमच्यासाठी नवीन असू शकते. बघा, हे आपण जे काढलं ना मिक्सरमधून, ते त्यात टाकायचं आहे आता. आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे, पातळ, घट्ट थोडं, असं आपण त्यात पाणी टाकू शकतो. आणि खायला खूप छान लागते बघा. हे असं आपल्याला ते ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे सर्व, मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. अजून थोडं पाणी टाकते मी, कारण थोडी जास्त, आम्ही तिघंही असलो ना घरी एरवी, तरी पण मी भाजी बनवत असते. म्हणजे असं एकदम असा उशीर झाला स्वयंपाकाला, कुठेतरी बाहेरून जाऊन आलो, पटकन असं बनवण्याचा पदार्थ म्हणजे ही भाजी पण खूप छान लागते चवीला. घाईघाईत आपल्याला जर स्वयंपाक करायचा असेल तर पटकन ही भाजी बनवून होऊन जाते. एका साईडला भाजी बनवायची, लगेच पीठ आणि राईस, बस. बघा, अशा प्रकारे ही भाजी बनवायची आपल्याला. आणि त्यात पाणी ॲड केलं आणि आता त्याला ना सारखं ढवळत राहायचं. त्याला ना ढवळत म्हणजे कहड येऊ द्यायचा. आपण कढीला कसा कहड येऊ देतो, असं सारखं ढवळलं ना, वरण असो, कढी असो, अशी पातळ कोणतीही भाजी असली ना, त्याची टेस्ट छान येते बरं का. असं नुसतं टाकून द्यायचं आणि गॅस फुल करू द्यायचा, तर त्या भाजीची टेस्ट चालल्या जाते. आणि जेव्हा आपण त्या गॅसला लो मिडियम फ्लेमवर करतो आणि चमच्याने त्याला सारखं असं ढवळतो ना, तेव्हा त्या भाजीला कहड येतो. म्हणजे माझ्या आईच्या भाषेत बरं का, कड येणे, कडू द्यायचं असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात तर ते मला नक्की कमेंट करून सांगा. याला आमच्याकडे कड येणे म्हणतात. कडू द्या असं आई म्हणायची. तर हे असं कडू द्यायचं त्याला, म्हणजे असं ढवळून द्यायचं, म्हणजे त्याची टेस्ट आहे ना छान लागते. नाहीतर काही लेडीजला अशी सवय असते की फुल गॅस करून द्यायचा आणि आपोआप त्याला उकळी येऊ द्यायची. तर मी तशी उकळी कधीही येऊ देत नाही. मी त्याला हळूहळू असं ढवळून घेत असते, कारण त्यामुळं काय होतं, टेस्ट येते त्या भाजीला. त्यामुळे असं हे करत राहायचं सारखं त्याला, आणि मिक्स होऊ द्यायचं आणि त्याला उकळी येऊ द्यायची. तर बघा, कोणाकोणाला ही रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. बघा, असं त्याला होऊ द्यायचं आहे आपल्याला शांततेत. आणि स्वयंपाक ही गोष्ट आहे ना, करायचं म्हटलं ना तर खूप सोपी. टेस्ट हे पण सर्व आपल्या हातावर असतं आणि आपल्या मनावर असतं. मन प्रसन्न ठेवून आवडीने जर ते जे कराल ना तुम्ही, ते खूपच छान होत असतं. कोणती गोष्ट आवडीने केली की त्यात म्हणतात ना की बऱ्याच गोष्टी आवडीने केल्या की त्या सक्सेस होतात. तसं ही स्वयंपाकाच्या बाबतीतही आहे. आवडीने जर केलं तर त्या चांगला स्वयंपाक होणारच, त्याला टेस्ट येणारच. त्यामुळे शांततेत आणि आवडीने करायचं. चुकत काहीही नाही. चुकता शिकत असतं. एखाद्या वेळेस चुकतं, पण नंतर माणूस शिकतंच. नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगत आहे हे सगळं. तर चला बघा, अशा प्रकारे आपल्याला कड येऊ द्यायचं आहे त्या भाजीला. खूप सोपं आहे. असं ढवळत राहायचं आहे त्याला. बघा, अशा प्रकारे असं करायचं आहे त्याला, कारण त्याला तो व्हाईट दिसतं ना, त्याला कड असं म्हणतात. हे व्हाईट आहे ना, त्याला कड असं म्हणतात. झाली आता आपली भाजी होत आलेली आहे. बघा, त्याच्यात बबल्स दिसत आहेत आपल्याला. थोडे बबल्स दिसत आहेत. फुल गॅस केला आता, कारण बबल्स दिसले म्हणजे ती भाजी होऊन जाते. आता उकळी येऊन जाईल त्याला. आणि बघा, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. चला तर मग, बाय बाय सगळ्यांना. बघा किती छान दिसते भाजी. ओकेच, भाजी रेडी झालेली आहे. राईससोबत सुद्धा खाऊ शकता, भाकरीसोबत आणि चपातीसुद्धा. अशाच नवीन रेसिपीसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.